नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी भावेश अरुण किरवे, तुम्हाला माहितीच आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका मित्र. सो आजच्या वेळेचा आपला विषय असणार आहे, आज एक फोटोशूट होणार आहे प्लस एक छोटा ब्लॉग सुद्धा होणार आहे. तर आज फर्स्ट टाइम माझ्याकडं गोप्रो अवेलेबल झालेला आहे. त्या गोप्रोची आज आपण क्लिअरिटी चेक करणार आहोत आणि हे मी गोप्रो कसा अवेलेबल झाला आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे मी. सो आज मी खूप खुश आहे. तर आपण जाऊयात आज रायगड साईडला आपण जाणार आहोत व्हिडिओ बनवायला. तर व्हिडिओ आणि प्लस फोटोचे आउटपुट कसे येतात हे मी इंस्टाग्रामवर टाकेन, ते मला तुम्ही नक्की सांगा कसे येणार आहेत, काय येणार आहेत. सो आपण जास्त वेळ न करता निघूयात. फायनली आता आम्ही निघालो आहे. तो रायगडचा आपला जो जिगर जाधव जो मी तुम्हाला बोललो होता ना, जो मला आपला अवेलेबल करून दिले, तो तिथं थांबलेला आहे. एक नवीन रायडर माझ्यासोबत अजून एक जॉईन होणार आहे, पण तो थांबलेला आहे. आपण जाऊन भेटूयात त्याला आणि आपली रायगडची जी काय राईड आपण फोटोशूटचं आपण ठरवलं आहे ते जाऊन आता बघूयात. आणि गोप्रोची क्वालिटी कशी आहे ते मला नक्की सांगा, कारण की फर्स्ट टाईम आपण गोप्रोवरती आता जम्प मारली आहे. थँक्स टू जिगर जाधव. त्याचे ब्लॉग डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईनच, तुम्ही जाऊन फॉलो करा त्याला. त्याचे डेलीचे व्हिडिओ येतच असतात. जा व्हिडिओ बघा त्याला कमेंट करा आणि व्हिडिओ कसे होते ते त्याला सांगा. तो खूप वर्षापासून व्हिडिओ बनवत आहे आणि आज फायनली तो आपल्यासोबत एक व्हिडिओ करत आहे. मला एक इन्स्पिरेशन म्हणून तो भेटलेला आहे आणि त्याची आपल्याला इन्स्ट्रुमेंटची जी ॲक्सेसरीची गरज होती ती पण आपली पूर्ण झालेली आहे. आता व्हिडिओ फुल क्वालिटीमध्ये येणार, फुल क्वालिटीमध्ये. तर गाडीवाले त्याच्या ड्रायव्हर तो इथं थांबलेला आहे. तो कुठं थांबला आहे तो रायडर. पण गाडी येते, इकडून पण गाडी येते. एक कॉल कर त्याला, कॉल कर. नंबर आहे ना? हां बॅगेत आहे पण नंबर आहे. हां बॅगेत आहे का? कोणीला आहे तिथं बॅगे? हा तो कधी थांबला आहे? तो रायडर तिथं थांबलेला आहे. त्याची वाट तो इथं बसला होता आणि फायनली जिगर ब्लॉगर इथं आलेला आहे. त्याची 250 लूप निंजा. रायडर चलो चलते. तो ही जिगर जाधव जे ब्लॉगची त्याची गाडी आहे 250. आज फर्स्ट टाईम एवढा स्पोर्ट बाईकसोबत आपली राईड आहे रायगडपर्यंत. सो एन्जॉय करा ही व्हिडिओ आणि क्वालिटी कशी आहे ती मला नक्की सांगा. कारण की मी आज खूप खुश आहे, कारण की आपल्याकडे आज गोप्रो आहे आणि गोप्रो अवेलेबल करणार आहे जिगर जाधव जे ब्लॉग्स तो सोबत आहे. तो आज फोटोशूट कसे आहेत खूप एन्जॉयमेंट येणार आहे. खूप दिवसातून निघालो व्हिडिओ करायला. सो थोडा अडकतो बिडकतो तर माफ करा, निघूयात. सो दिस इज द लुक ऑफ जे ब्लॉग्स. बघू शकता तुम्ही द राइडर ऑफ. कितना टाइम तो लगा करके नहीं भाई, थोड़ा थोड़ा हो जाता है नीचे. तो दिस इज द लुक. काय लुक आहे यार, खरंच एकदम भारी वाटतं एकदम. फर्स्ट टाइम असा कोणत्या तरी रायडरसोबत हे आपला कॉलॅप होत आहे आणि खूप छान वाटतंय. तर आपली राईड चालू झालेली आहे. आता इथून आपण रायगडचा जो रोड आहे आपला मेन रोड तिथं जाऊन आपण व्हिडिओ करणार आहोत. तो बदला खूप भारी वाटतंय. इज द ब्युटी ऑफ बाईक. आपली ड्रीम बाईक आहे. आपण हे लवकर आपल्याकडे घेण्याचाही प्रयत्न करू आपण. खूप छान वाटते. लुकच इथे एवढं खतरनाक वाटतं, क्लास पातील वाटतं एकदम. 06 CH. सो मी हा इथे आणि माझी ओळख आता तुम्ही ओळख कशी झाली असेल. तर मी जे कुरिअरचं काम करतो आता सध्या म्हणजे डिलिव्हरी ॲमेझॉनचे आपले भरपूर सारे मी काम काय जॉबला आहे. तो मला ह्याची मी एक पार्सल घेऊन येतो. तेव्हा मला भेटलं झालं. तुम्हाला माहिती आहे मला गाड्यांची किती आवड आहे. मी त्याच्या गाडी फोटो काढत होतो. तेव्हा त्याने विचारलं मला की तू पण गाड्यांची आवड आहे की तुला. त्याला बोललो मी हां माझी पण मी छोटा मोठा ब्लॉगर आहे. तो त्याच्यासोबत कोण सोबतील नव्हता. तर तो बोलला होता की आपण एक शॉर्ट राईड करूयात का आणि प्लस आपण व्हिडिओ वगैरे बनवूयात का. तो आज फर्स्ट आपली आमची राईड होणार आहे. फर्स्ट राईड ती पण रायगड रोडला. सो खूप सारे फोटो वगैरे काढू
आणि गोप्रो अवेलेबल करून थँक्स टू जे ब्लॉग्स की त्याने मला गोप्रो माझ्या जे व्हिडिओ जे थांबल्या होत्या त्या आता मी डेली व्हिडिओज आपल्या येत राहतील आणि एकदम कातील एकदम खतरनाक. आता सध्या तरी भरपूर ऊन पडलेलं आहे, तरी संध्याकाळचा जास्त टाईम झालेला नाही आहे. तर मी वाट बघते की आपले संध्याकाळ चांगला एक लोकेशन एकदम चांगली भेटली ना आपल्याला की व्हिडिओ पण खूप भारी येतील, प्लस फोटो तर खूप कातील येतील. कारण की अजून मी प्लस कॅमेरा पण घेऊन आलेला आहे. कॅमेऱ्यावरती खूप शूट होणार आपला आणि आपला सोबत माझा साथीदार सोबतच आहे. तरी आज खूप छान वाटतं आहे एकदम संध्याकाळची अशी लॉंग राईड दरवेळी हवी. आपल्यासोबत एक आज प्रोफेशनल रायडर आहे, तर मी त्यासोबत माझं असं वाटतं की असे अजून एकदम धबधब होते की कसं त्यासोबत मी कॉन्व्हर्सेशन करू काय. तरी होप आजचा दिवस चांगला जावा, त्याला पण माझं थोडं चांगलं इन्स्पिरेशन भेटावं माझं सगळं. तर आता मी होडगावमध्ये आलेलो आहे. तर इथून फटाफट एक चांगली स्पॉट बघूया आणि एक मस्त आपण करणे असते ना हिल स्टेशनवाली ती बघूयात. कारण की ती स्पॉट चांगली असते आणि आता सनराईज पण होत आहे तर अजूनच छान वाटेल. आपण निघूयात. तो इथं जे ब्लॉगरचं एक सबस्क्रायबर भेटलेलं आहे. सॉरी मला वाटलं सबस्क्रायबर आहे की काय. तो एक मित्राला हेल्प पाहिजे होती तर फूडपंप जाण्यासाठी, तर तो मदत करतोय. आणि खूप आतमध्ये गावं असतात या साईडची आणि पोरं लांब शिकायला असतात. आता इथलं दिसतंय म्हणजे आमच्या साईड निजामपूर साईडला ITI करत असेल. आय होप चांगलं आहे. मला मी आता एक नवीन लुक पण दाखवतो मी, कारण की मी इथं एक मोबाईलला आपल्या गाडीचे बाईकच्या टाईम मी अजून एक इथं माउंट लावलेला आहे. तर आपल्या इथं पण लुक चांगला भेटणार आहे. आता मी पुढे गेलो इथं लुक लावत होतो आणि कसा लुक वाटते मला सांगा नक्की. आज व्हिडिओ माझी खूप भारी येणार आहे, खूप भारी. आणि मला एक नवीन कंटेंट सांगत राहा की मी कुठे अजून मी जाऊन व्हिडिओ बनवू. आणि तुम्ही जसं सांगाल तसं मी फॉलो करेन, कारण मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे. आणि आय होप तुम्हाला सगळे व्हिडिओ खूप आवडावेत, त्यासाठी मी प्रयत्न करेन. असंच तुमचा सपोर्ट असू द्यात. तर मी आता लास्ट टाईम जो आपण एकवीरला गेलो होतो तेव्हा आपले 100 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि फर्स्ट आपली एक छोटीशी अचिव्हमेंट झाली आहे. आता आपले टोटल सबस्क्रायबर 125 आहेत. सो असंच ट्रेन दाखवत राहा. अजून आपले सबस्क्रायबर अजून आपल्याला खूप पुढं पोहोचायचं आहे. 1 मिलियन 2 मिलियन भरपूर आपली खूप मोठं पुढं जायचं आहे आणि तुमच्यासोबतच जायचं आहे मला. सो असंच जोडून राहा माझ्या व्हिडिओसोबत. आणि आपल्यासोबत आता एक प्रोफेशनल रायडरसुद्धा असणार आहे, त्यासोबत पण आपल्या खूप सारे राईड होणार आहेत. आणि खरंच त्याचा मनापासून थँक्यू आहे, कारण की त्यांनी मला एवढी सोबत त्यांनी अचिव्हमेंट दिली आणि एक माझ्या व्हिडिओसाठी त्यांनी मला गोप्रोची हेल्प केली, प्लस थोडे माउंट्स वगैरे त्यांनी मला दिले. खूप छान मला वाटतं आहे की मला बोलतात ना एका चांगल्या क्षणी एक हे येऊन प्रश्न होतो असं माझा प्रश्न भेटला की माझ्या आता थांबलेले जे व्हिडिओ होते ते आता चालू झाले. भारी होते ना. प्लस ही लोकेशन भेटली आणि आपला जो प्रोफेशनल रायडर आहे तो व्हिडिओ तिथं बनवत आहे.
आणि तो पण आज खूप खुश आहे कारण की त्याचे आज शूट वगैरे होत आहेत. भावाला नक्की फॉलो करा. मी त्याची चॅनलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देईल त्याची. आणि ही त्याची ब्युटी, माझा ही ड्रीम बाईक आहे. ही मला पहिल्यापासून 250 खूप आवडते. ही जनरेशन 3 आहे ड्यूक 250ची आणि कलर पण एकदम खूप क्लास आहे. एक दिवस आपण नक्की बाईक घेऊ. सो आता जसं या कामासाठी आलो आपण ते काम करूयात, त्याची व्हिडिओ बनवूयात आणि बॉटलचं ठेवूयात आपण. तसं आपला एक अजून एक मित्र आपला शूटर, व्हिडिओ शूटर काय भाई कसा बोलतोस? मग काय एक्सपिरियन्स? प्रोफेशनल रायडरसोबत आपल्याला एक फोटो काढायला भेटत आहेत. दिस इज द जे ब्लॉग्स. तुम्ही बघू शकता जिगर जाधव डेली ब्लॉगिंग करतो आहे. तुम्ही त्याला फॉलो करा, बघा त्याचे व्हिडिओज, खूप तुम्हाला भारी वाटणार आहेत व्हिडिओ त्याच्या. आणि आज माझ्यासोबत आहे, आज फर्स्ट टाईम मी त्यासोबत व्हिडिओ बनवतो आहे. तर नक्की बघू आज कसा एक्सपिरियन्स भेटतो आहे आम्हाला तो. आता आम्हाला जो टाईम पाहिजे होता तो एकदम प्रॉपरली झालेला आहे. तर इकडचे आम्ही सगळे शूट वगैरे करून झालेलं आहे. तर आम्ही आता त्या साईडला खालच्या साईडला जातो आहे. तिथं जरा लेवल जागा आहे आणि तिथं प्लेस पण भरपूर आहेत. आपली गाडीला पण घेऊयात आणि खाली जाऊयात. आपला जे ब्लॉगर्स पण तिथं खालीच जातो आहे. आणि आपला फोटोग्राफर तर काय तो फोटो काढण्याची धुंदीतच आहे. मी जरा बाजूला होतो आणि त्याचे फोटो वगैरे येण्यामध्ये क्लास वाटते यार गाडी. लवकरच ही आपल्याकडे बाईक असेल, लवकरच ड्रीम बाईक आपण लवकर घेऊया. प्लस आपली ती बाईक तर येईलच, पण आपली क्यूटची आपली प्यारी बाईक बेबो माझी, तिला पण आपण घेऊयात. चल मेरी जान, चलते हैं नीचे. सो बॉटल पाण्याची इथंच राहिली, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, इथे ठेवूयात. एक सेकंड आपला फोटो काढतोय शिव. आपल्या फोटोग्राफरला घेऊयात, तो मागच राहिला तिथे चालत होते. त्याला सोबतच घेऊयात. आणि रायगडला भरपूर माणसं आहेत. आता सध्या संध्याकाळचा वेळ झाला आहे तर भरपूर सगळे कार्स वगैरे पण येत आहेत. तर ते एक लेवल चांगली जागा बघू आपण शूटसाठी अजून एक, आणि पण शूट करूयात. चला शेट, हो घेऊ ना, तो पण स्पॉट घेऊ आपण. आता जावेत पुढच्या रोडसाठी तुझ्या. राईट वरती जायचं ना कुठं इथं. तिथे लास्ट टाइम पण आता लास्टचे फोटो पण काढून झालेले आहेत. आता एक अजून एक चांगला स्पॉट, लेवलला स्पॉट बघू. आणि तिथे गाड्या वगैरे पण खूप येतात आणि तिथे वाळू वगैरे पण भरपूर पडलेली आहे. पहिला रस्ता रायगडचा एकदम खूप छान होता, आणि आता रायगडचा रोड एकदम पूर्ण वाईट झालं. आणि मग व्हिडिओची क्लिअरिटी कशी येते ती मला नक्की सांगा व्हिडिओमध्ये, कारण की आपण आता अपग्रेड होत चाललेलो आहे. आणि मी डायरेक्ट आता मोबाईलवरून GoProवरती आलेलो आहे. थोडा अशी रिअलिस्टिक रायडर टाईपमध्ये एकदम भारी फिलिंग येते. पण नाही बाईकने रायडर होत, नाही कोणत्या कॅमेऱ्याने रायडर एक मनापासून होतो. एवढा ना इथं थांबू. सो हा आता एक पॅसेज भेटलेला आहे आम्हाला चांगलासा. आता इथं आपण व्हिडिओ बनवूयात. इथं गाडी भरपूर आहेत, इथं आपण गाडीला एक साईडला पार्किंग करूयात. आपण आपल्या गाडीला उभी करूयात. आणि एक नवीन आता काय शूट करायचं आहे आता आपला फोटोग्राफर आपल्याला सांगेलच. पुढे घ्या, पुढे घ्या. गाड्या इकडे पण जाऊ शकतो. इकडे हां गाड्यांचं घ्यायचं आहे सीन आपल्याला.
राहू दे आता पहिले आपला काहीतरी काय शूट सांगतात. ठीक आहे चालेल. माझी गाडी मी इथंच लावतो म्हणजे आता आपल्या इथंच शूट करायचं आहे. आपण एक जेस ब्लॉगरची आपण एक बाईक चालून बघूयात कशी वाटते ती. तुम्हाला पण एक एक्सपिरियन्स वाटेल की कसं व्हिडिओमध्ये वाटतंय ते. बॉटल इथे ठेवूयात आणि आपण ट्राय करूयात जिगर जाधवची जेस ब्लॉग्सची 250 म्हणजे आपली इन फ्युचरवाली ड्रीम बाईक आहे ही. जनरेशन 3 आहे आणि लुक तर एकदम खतरनाक वाटतं आणि कलर तर एकदम भारीच वाटते एकदम ती. तर आपण एक ट्राय करूया तिच्यावर राहून कसं वाटतंय ते. बाईक खूप उंच आहे एकदम, बापरे, आणि खूप हेवी बाईक पण आहे. तर कंट्रोल कसं होतात मला माहिती नाही. फर्स्ट टाईम मी चालवतो ही बाईक. आधी मी कधी 250 किंवा डुकची कोणती जनरेशनची बाईक मी चालवली नाही आहे. तर ट्राय करूयात आपण कसं फिलिंग वाटते ते. सो चालू करूयात. हो, इंजिनचा व्हॉइस हिरो. हो हो, व्हॉइस एकदम खतरनाक वाटते. एकदम खतरनाक वाटते. एक समोर राऊंड मारून बघूया आपण. खूप भारी फिलिंग वाटते त्याच्यावर. एवढं ॲक्च्युली गाडी खूप हेवी पण आहे आणि प्लस ह्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे ना की ती पॉवर म्हणजे एका माणसाला होऊन टाकेल. पण मी स्लोच जाईन कारण की मी कधी बाईक चालवली नाही आणि थोडा कंट्रोल करण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो. तर एक तिथून राऊंड मारून बघूया आपण आणि पॉवर पण चेक करू इथे किती पॉवर येते. हो, दुसऱ्या गेला ती 30 वर जाते काय करते म्हणजे हाय पॉवर किती असेल. तर आपण इथूनच टर्न मारूयात, जास्त पुढे जाऊयात नाही. टर्न मारत आपण. हो हो हो, गाडी आहे तर बाचकलो तरी काही टेन्शन नाही. पायाला पेन घाला माझ्या. खूप भारी फिलिंग वाटते आणि खूप भारी बाईक आहे एकदम. ही आपण नक्की बाईक घेणार एक दिवस. आपण ही नक्की बाईक घेणार आणि आपल्याला बाईक ही घ्यायचीच आहे. आणि ही बाईक एवढी क्लास आहे ना, कोणतं काय प्रत्येक पोराचं एक ड्रीम आहे आणि ही बाईक आपण इन फ्युचर नक्की घेऊ. आणि इथं टर्निंगला खूप डेंजर आहे तर आपण इथंच बाईक लावूयात कधी तरी. कारण टर्निंगला मी घालवतो. टर्निंग प्रॉपर टर्निंग माझी बसत नाही इथं. तर आपण हिला प्रॉपरली टर्न मारून बघूया. न्यू आहे बाईकर. देखने चला के कैसा लगा भाई साहब, इतनी ज़्यादा इसको पावर है ना, मैं तो एकदम मतलब ऐसा डर ही गया था कि क्या होता है. और खूब हेवी बाइक है और ये मेरी पहली ड्रीम बाइक है. ये इन फ्यूचर में ज़रूर लूँगा. पर मेरे इसको चलाने का बहुत सारा जिगरा लगता है और अपना भाई भी एकदम जिगरा है. तो नाम भी जिगरा है. बाइक भी तगड़ी है और बंदा भी जिगरा है. एकदम क्लास बाइक है. अब इसको लोग छपरी बोलते हैं. देखो गाइज, राइडर और बाइक कभी छपरी नहीं होते. जो आज के जो लड़के हैं ना, जो बाइक चला रहे, जो ऐसे टर्न बिन मार रहे, कभी लड़कियों को छट रहे, वो छपरी है. बाइक कभी, ये मशीन कभी छपरी नहीं हो सकती. ये हर हज़ारों लड़कों का प्यार है. ये प्यार है और ये प्यार कभी ख़त्म नहीं होगा. तुम कितना भी छपरी बोलो, ये सबका ड्रीम है. ये तो मेरा तो पहला ड्रीम है, मेरा पहला प्यार है. मैंने बोला था ना कि बाइक कौन सी छपरी नहीं होती है, जो चलाता है उसको वो छपरी होता है. और ऐसे ही आप लोग छपरी चालू करोगे तो वो बाइक छपरी कहला देती है. सो आमचे सगळे शूट वगैरे आता झालेले आहेत. तर आम्ही आता निघतोय. तर आपला जिगर ब्लॉगर कसा होता आजचा एक्सपिरियन्स, काय सांगू शकता तुम्ही? हे बघा, एक्सपिरियन्स शेअर करतो मी. आता खूप रात्र झालेली आहे आणि आम्ही आलो होतो थोड़ा क्या बोलते हैं उसको, उजाला था तभी आए थे. अभी देखो पूरा अंधेरा हो गया. और अच्छा लगा मुझे शूट करके भावेश के साथ में. सो आता आपले असे शूट भरपूर काय होणार आहेत. आता आज तर सध्या लेटच झालं कारण की आज माझा पेपर पण सुद्धा होता. तर ठीक आहे, आता आपण नेक्स्ट राईड लवकरच करू. आता हा व्हिडिओ पण मी लवकर टाकेन. तर आता आपण लगेच घरी निघूयात. तो मी डायरेक्ट तुम्हाला आता घरीच भेटतो. बाय बाय.